नेपाळमध्ये आज परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. सोशल मीडिया बंदीच्या निर्णयाने सुरू झालेला राग आता थेट संसद भवन जाण्यापर्यंत पोहोचला. कर्फ्यू, मृत्यू, पंतप्रधानांचा राजीनामा आणि तरुणाईचा उपळून आलेला बंड. शेवटी एकच प्रश्न, नेपाळचं भविष्य कुठं जाते? नेपाळमध्ये या परिस्थितीची नेमकी सुरुवात कशी झाली ते पाहूया. सोशल मीडियावर बंदी घातली आणि ठिणगी पेटली. सरकारने फेसबुक, यूट्यूब, इंस्टाग्राम, ट्विटर यासारखे लोकप्रिय प्लॅटफॉर्मवर बंदी घातली. कारण दिलं, कंपन्या सरकारचे नवीन नोंदणी आणि नियमांचे पालन करत नाहीत. पण इथेच लोक भडकले. कारण आजच्या तरुणाईसाठी सोशल मीडिया म्हणजे फक्त टाइमपास नाही, तर आवाज उठवण्याचे शस्त्र आहे. लोकांनी प्रश्न विचारायला सुरुवात केली. सरकार पारदर्शक नको का? आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न आहे का? तरुणांचा राग फक्त बंदीवर नाही, त्यांचा खरा राग आहे भ्रष्टाचार, बेरोजगारी व राजकीय घराणेशाही. त्यामुळे सोशल मीडिया बंदी हा फक्त छोटा भाग आहे, पण आत खोलवर संताप आधीपासून साचलेला होता. आंदोलनाचे हिंसक रूप का बरे झाले असेल? सुरुवातीला ही फक्त निदर्शने होती, पण जसे जसे सरकारने दुर्लक्ष केले तसे राग उफळत गेले. संसद भवन जाळले, सरकारी कार्यालये उद्ध्वस्त केली, काही नेत्यांची घरेही हल्ल्यात लक्ष्य झाली. सुरक्षा दलांनी लाठीमार, अश्रुधूर, रबराच्या गोळ्या आणि अखेर थेट गोळीबार सुरू केला. अधिकृत आकडे सांगतात किमान 19 मृत्यू आहेत, पण काही अहवालानुसार 30पेक्षा जास्त लोकांचा जीव गेला असू शकतो. पंतप्रधानांनी राजीनामा दिला व राजकीय धक्का बसला. या सगळ्या गोंधळात पंतप्रधान KP शर्मा ओली यांच्यावर प्रचंड दबाव आला. शेवटी त्यांनी राजीनामा दिला. आंदोलकांची पुढची मागणी आहे नवा नेता हवा, तोही स्वच्छ प्रतिमेचा. पण या सगळ्यामध्ये जनतेचं दैनंदिन जीवन ठप्प झाले. कर्फ्यूमुळे शाळा कॉलेज बंद झाली, दुकाने व्यवसाय ठप्प झाले, लोकांना धान्य औषध मिळवण्यासाठी धडपडत आहेत. पर्यटन, जे नेपाळचे मुख्य उत्पन्न आहे, तेच पूर्णपणे कोलमडले. इतकंच नाही, अनेक परदेशी नागरिक देश सोडण्यासाठी विमानतळावर गर्दी करत आहेत. आता साऱ्या जगाचं लक्ष नेपाळकडे आहे. नेपाळ हा देश भारत आणि चीनच्या मधोमध आहे. त्यामुळे इथले राजकीय अस्थैर्य संपूर्ण दक्षिण आशियासाठी धोक्याचे ठरू शकतं. एका सोशल मीडिया बंदीपासून सुरू झालेला हा संघर्ष आता थेट संपूर्ण सरकारला हादरवून सोडतोय. तरुणाईचा आवाज दाबला जाईल का? की याच आंदोलनातून नवीन स्वच्छ नेपाळ उभा राहील? तुमच्या मते नेपाळच्या भविष्यासाठी योग्य पाऊल काय असावं? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.